किशोरी पेडणेकरांनी महापौर रितू तावडे यांच्या दालनातल्या कर्मचाऱ्यांना झापलंय। आम्ही पत्र देतो त्याची उत्तरं का दिली जात नाहीत असा प्रश्न त्यांनी कर्मचाऱ्यांना केलाय। एवढं बोलून किशोरी पेडणेकर थांबल्या नाहीत तर तुमची मज्जा सुरू आहे, एकही अधिकारी ऑपरेटर जागेवर नाही, काय सुरू आहे असं विचारत किशोरी पेडणेकरांनी या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं। दीपक मी त्यांना नाही विचारलं, मी जरा पत्र दिल्या उत्तर येणं मॅडमना विचारून अपेक्षित असतं, त्यामुळे दुर्लक्ष करतात। हा घेणार नाही घेणार काय काम करतात। 30 मार्चला दिलेलं पत्र आहे हातचे, त्यालाही उत्तर नाही। तुम्ही म्हणायचं ना, मी पण महापौर म्हणली तुम्ही आतमध्ये येता मॅडम, हे द्यायचं काम तुमचं आहे, दिला काय नाही उत्तर नाही दिलं, मी सांग दाखवा बरोबर। दुसरं तुम्हाला मी पत्र दिलं 20-24 त्याचंही उत्तर द्या, मला आता उत्तरावर मी आतमध्ये बसते। केलं असताना पाठवलं का नाही पाठवत, कुठलीही पद्धत। एमएस कुठे आहे, बोलवा एमएसला, आता हलतच नाही आम्ही। फार चुकीचं चाललंय, अनुभवी एमएस डिपार्टमेंट आहे, काय दुर्लक्ष करत होता। हा घेणार नाही घेणार। दरम्यान किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या दालनातल्या कर्मचाऱ्यांना झापल्याचं कळताच महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात फोनवरनं शाब्दिक वादही झाला। यावेळी महापौरांच्या दालनात गेले नव्हते असं किशोरी पेडणेकरांनी फोनवरनं सांगितलं। रितू तावडेंनी मात्र पत्रकार परिषद घेत पेडणेकरांची पोलिसात तक्रार देणार आणि गुन्हा दाखल करायची मागणी करणार असं सांगितलंय। मी आज हेड ऑफिसला नसताना बरोबर 3:45 वाजता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझ्या दालनात आले। त्यांनी त्यांच्या बरोबर जवळपास 5-6 लोकांना बरोबर घेऊन आल्यात। पर्सनल सेक्रेटरी ज्या माझ्या 2 आकांक्षा आहेत, नेहा मॅडम आणि इतर शिंदे, त्यांना दादागिरी करून माझ्या पत्रांचं काय झालं अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उच्चार केला, सगळीकडे चित्रीकरण करणं स्टार्ट केलं। माझी कागदपत्र माझ्या परमिशन शिवाय त्यांनी दमदाटी करून माझ्या जे बाहेर माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं कागदपत्र चाळायला त्यांनी सुरुवात केली। हे संपूर्ण आपल्या सभाशास्त्राच्या विरोधात आहे। दरम्यान महापौर दालनाची रेकी वगैरे काही केली नाही असं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलेलं आहे। जाब विचारणं गुन्हा असेल तर वारंवार तो करू असं महापौर तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। मी त्यांच्या दालनाच्या इकडे जो ऑफिस आहे तिकडे गेलात, त्यामुळे महापौर रितू तावडे या चिडल्याचं पाहायला मिळतात आणि ते असं म्हणतायत की आता मी या संदर्भात ट्रेस पासिंगची केस देखील दाखल करणार आहे। मुळामध्ये महापौर हजर होत्या नव्हत्या आम्हाला माहिती नाही, माझा तोच प्रयास होता, म्हणजे तोच माझा प्रयत्न होता। जर महापौर असत्या तर मी महापौरांच्या दालनात गेली असती, महापौरांच्या समोर पत्र ठेवली असती, स्टाफला बोलवून घेतलं असतं आणि तिथे प्रश्न विचारला असता। जर महापौर हजरच नव्हत्या, त्या कुठे होत्या मला त्याचा काय प्रॉब्लेम नाही, रस्त्यावर होत्या, घरात होत्या, ते त्यांची उत्तर ते देतील, पण महापौर हजर नव्हत्या या महापौर कार्यालय आपल्या पिताश्रीचं कार्यालय नाही, ते महापौर कार्यालय। जसा महापौर बदलतो तसं ते कार्यालय तिथेच असतो, तो स्टाफही तिथेच असतो। असं म्हणणं आहे की आता या संदर्भात काही गोपनीय माहिती ट्रेस पासिंग तुम्ही केली, तिकडे येऊन रेखी गेली असं म्हणणं आहे। एक मिनिट, मी व्हिडिओ तर केलाच आहे, त्याचबरोबर पाठी कुठलं तरी चॅनल पण होते, ते पण दाखवतील ना कसलं ट्रेस पासिंग काय काय। हा संपूर्ण वाद त्या पोलीस स्टेशन जाणारून तक्रार देखील करण्याचं बोलतायत, काय वाटतं? पोलीसचे ऍक्ट खूप माहिती नसतील, पण आम्हाला आमचे अधिकार जे आम्हाला आमच्या 1888च्या कायद्या अन्वये दिले नगरसेवकांचे, त्यानंतर आम्हाला नियमावली ही आम्हाला माहिती आहे, लिखित अलिखित नियम आम्हाला माहिती आहे। जाब विचारणा जर गुन्हा असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर वारंवार कर। आपण पाहिलं ह्या होत्या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या, जर जाब विचारणं हे जर गुन्हा असेल तर आम्ही वारंवार करू असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरापर्सन सुरेशसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।